जद्या वेद प्रतिपाद्य ओम नमो जद्या वेद प्रतिपाद्य जय जय सोसवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता तव चरणावरी ठेवून माता साष्टांगी नाता दंडवत दुसरी वंदू सारजाजी चतुराननाची आत्मजा वाक शुद्धी पाविजय सहजा तिच्या चरणी नमन दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जना तया माझे नमन दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा चलवी सकळा नामा म्हणे लोकांना भजन आवडेना कीर्तन आवडेना म्हणून एकनाथ महाराजांनी भारुडलेल्या पाठीमागचा उद्देश एकच होता की या भारुडाच्या नादानं तर या समाज भक्ती मार्गाकडे यावा परमार्थाकडे यावा परंतु कलियुगामध्ये भक्तीपेक्षा जास्त कला वाढायला लागली कलियुग खोटे आले का दादा दुस्तर माणसे मोठी का दादा आणि झाली आचारहीन सृष्टी का दादा अन दिवसा मैतूने होती का दादा तरी सुद्धा एकनाथ महाराज म्हणतात चार युगा माझी परम कोणते चार युग कृतायुग त्रेतायुग द्वापार युग आणि आता चालू असणार कलियुग चार युगा माझी परम कलियुग हे उत्तम आणि करावे हरी भजन सत्कर्म नाम स्मरण असावे हो माय बाप नवविधा भक्ती करा नवविधाच का सांगितली कारण भक्ती म्हणजे 9चा पाढा आहे आणि संसार म्हणजे 8चा पाढा आहे नवविधा भक्ती करा तेने चुकेल 84चा फेरा आणि माझे वचनी विश्वास धरा नाही तर फसाल हो माय बाप माझे नाही असं एकनाथ महाराज म्हणतात कारण तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून या नाचत ये रे ये गणराया मंडपी रंग भराया ये नाचत ये रे ये गणराया मंडपी रंग भराया ये गणराया मंडपी रंग भराया ये नाचत ये गणराया मंडपी रंग भराया ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आणि अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे नाचत ये रे ये गणराया मंडपी रंग भराया ये नाचत ये रे ये गणराया
सालाबादप्रमाणे गेली 12-13 वर्ष शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही। कारण संताचं वाङ्मय आणि चाललेली संताची सेवा गेली 15 वर्षे ज्यांनी सातत्याने प्रयत्न करून वाळूचे कण रगडिता तेल हे गळे अशा म्हणीप्रमाणे त्याने संताची सेवा करण्याचा संकल्प हाती घेतला आणि 13 वर्ष झाली वारकऱ्यांना चहा पाणी नाश्ता आलेल्या माणसाची व्यवस्था ही त्यांच्या हातून घडते। त्यांचा हा मोठेपणा परमेश्वरा त्यांच्या सत्कीर्तीस शुभकामना देऊ हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना आणि आमच्या भारुडाच्या सेवेला सुरुवात। महाराजांनी सांगितलं प्रपंच मध्ये 8चा पाडा आणि परमार्थ म्हणजे 9विधा भक्ती करा 9चा पाडा। विचार करा 9चा पाडा जर सुरुवात करत असताना 9 एके 9 आणि कशी जर बेरीज केली तर 9चा आकडा येणार। 9 एके 9 9 दोन्ही 18 8 आणि 1 9 साहेब 9 त्रिक 27 7 2 9 9 चौक 36 7 3 9 9 5 45 5 4 9 9 सक्क 54 5 4 9 9 7 63 7 3 9 9 8 72 7 2 9 99 81 8 आणि 1 9 बघा परमार्थ कुणी कंठही जर मोजला तर तिथंच येतो। आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 8चा पाडा म्हणजे मायनस मध्ये प्रपंच हा साहेब मायनस मध्ये जातो। 8 एके 8 8 दोन्ही 16 6 1 7 1 कमी आला 8 त्रिक 24 4 आणि 2 6 2 कमी आलं। बघा प्रपंच असा मायनस मध्ये येतो तरी सुद्धा माणूस जसं मोहळाला माशी चिटकते त्याप्रमाणे संसार सोडत नाही आणि त्यालाच परमार्थासारखा चिटकून राहत नाही। परमार्थाला चिटकावं पण माणूस परमार्थाला चिटकत नाही प्रपंचाला चिटकतो। प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता। महाराजांनी सांगितलं तव चरणावरी ठेवी तो माता साष्टांगी नाथा करू दंडवत। आहो नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत। गुरुराया चरणी ठेविले मस्तक आपुल्या स्तुती सद्यावी मती। गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करू निरंकार धरी हाती। तुका म्हणे माता पिता गुरु बंधू अन तोची कृपा सिंधू पांडुरंगा। प्रथम नमन गणेशाला हो प्रथम नमन गणेशाला माय बाप नमन गणेशाला माझे नमन गणरायाला माझे नमन गणरायाला। नमन गणरायाला हो नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला
माय बाप नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला पहिले नमन गणरायाला हो गणरायाला पहिले नमन गणरायाला हो गणरायाला नमन गणरायाला हो हो नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला माय बाप नमन गण गणरायाला नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला माय बाप नमन गणरायाला आहो जोहार माय बाप जोहार जोहार माय बाप जोहार मी तो त्या दामाजीचा एक लेकुरवाळा आणि माझे नाव विठू साचार सारा झाड फेकीचा कारभार मीच करीतो की जे माय बाप मंगळवेढे ठाणे जाण ठेवले दामाजी कारभारी नेमून आणि गावचा वसूल करून माझा नपरा पाठविले की जी माय बाप दुष्काळ पडला जाणून शिल्लक पेवे त्या दामाजीनं विकून आणि चिठ्ठी पैका घेऊन माय बाप आलो मी येथवर ज्या वेळेला बिदरच्या बादशाच्या काळात दामाजी पंत एक कायद्याच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर त्यावेळेला बिदरच्या बादशाच्या काळात दामाजी पंत एक तहसीलदार म्हणून कामाला होते मायबाप आणि आपल्या ह्या मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या बिदरच्या बादशाच्या काळात एक मामलेदार होते आणि दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात दामाजी पंताने गंगा आणि जमुना नावाची 2 पेवे विकून टाकली म्हणून बादशाने त्यांना कैद केलं आणि त्या बादशाने कैद केला असता त्यांना सोडवण्यासाठी भगवान परमात्मा पांडुरंगानं एका हरिजनाचं रूप घेतलं आणि त्या बिदरच्या बादशाच्या दारात कसा गेला नेसला मलिन चिंदोटी घेतली हाती काठी घोंगडी टाकली पाटी माय बाप करीतो जुहार दरबारात मुंडाशात बांधली चिठ्ठी फेकितो दुरून जगजेठी ज्या दामाजीनं विकली कोठी त्याच दाम घ्यावं पदरात आणि झाला महार पंढरीनाथ खळखळावो तिल्या मोहरा त्याची मोजून तुम्ही पावते करा ढिग पाहता चमकल्या नजरा शहाबोट घाली तोंडात झाला महार पंढरीनाथ म्हणून शिल्लक पेवे दामाजी नवी कोण चिठ्ठी पायका घेऊन येतवर आलो की जी माय बाप दुष्काळ पडला जाणून शिल्लक पेवे त्या दामाजी नवी कोण आणि चिठ्ठी पायका घेऊन येतवर आलो की जी माय बाप जोहार दामाजी स्नान करून दे बैसला देवतार्जन नित्य वाचिता नेम रसद पाहिल्या संत रसद पाहता देखताची वेळी त्या बादशहाची मुद्रा देखिली आणि विठोदासा सवे रसद पाठविली बाकी शून्य झाली म्हणून केला जोहार मोडीला त्या युद्धाचा थार आणि व्यापुनी चराचर भजनी सादरा सावे की जी माय बाप संताला करीतो मी जोहार तोमा संताला करीतो मी जोहार संताला करीतो मी जोहार तोमा संताला करीतो मी जोहार
आहो संताला माय बाप जोहार तुम्हा संताला करीतो मी जोहार तुम्हा संताला करीतो मी जोहार तुम्हा संताला करीतो मी जोहार आहो संताला माय बाप जोहार तुम्हा संताला माय बाप जोहार संताला माय बाप जोहार तुम्हा संताला माय बाप जोहार संताला करीतो मी जोहार तुम्हा संताला करीतो मी जोहार आहो संताला करीतो मी जोहार तुम्हा संताला करीतो मी जोहार ओ हो हर विठ्ठल